खूप दिवसापासून तो अभ्यास करत होता, पण आता त्याला माहिती की त्याचा आजचा पेपर कसा जाणार आहे, त्याने किती अभ्यास केलेला आहे. तिकडे गेल्यावर हा विचारणी करशील की माऊ काय करते. ते 7 वाजले दुपारचे 2. मी आलेला वेदला घ्यायला. त्याचा आज 10वीचा पेपर होता मराठीचा. फायनली तो संपलेला आहे आता. खरंच सांग आलं का? सोपा होता नाही तू पहिले पेपर सांग. अरे एकदम भारी गेला ना. काय म्हणतोय? सोपा होता. राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. गाईस, आज आहे वेदचा पहिला 10वीचा पेपर, म्हणजे की बोर्डचा पेपर आहे आजचा. आणि तो पण आहे आपली मराठी मातृभाषाचा पेपर, म्हणजे महाराष्ट्राची जी मातृभाषा आहे ना त्याचा पेपर आहे मराठीचा. तर खूप दिवसापासून तो अभ्यास करत होता, पण आता त्याला माहिती की त्याचा आजचा पेपर कसा जाणार आहे, त्याने किती अभ्यास केलेला आहे. आणि 10:30 वाजता त्याला मला घेऊन जायचं आहे RR स्कूलमध्ये. तर तिथे पेपर होणार आहे. माझा पण तिथेच झाला होता तिथे. आणि एक गुडवे स्कूल आहे RRच्याच बाजूला आहे, तर तिथे आमचे पेपर झाले होते. तुझा इथं स्कूलमध्ये का 2 आहेत? पहिले 2 पेपर गुडवेमध्ये ना माझे पण होते आणि RRमध्ये पण होते. RRमध्ये जास्त नाही होते, पण गुडवेमध्ये जास्त होते. तर याचा मराठीचा पहिला पेपर आहे आणि आता नाश्ता करतोय. 10 साडेदहा होण्यातच आहे. त्याच्या आधी याला घेऊन जायचे. आणि आता खाते आम्ही पराठा. आणि झोपलेली आपली माऊ तिथे. काहीच आम्ही हिचं नाव माऊच ठेवून दिलं, कारण की आम्ही हिला माऊ माऊ म्हणतो ना. माऊ आणि हा बोक्या यांची जोडी चांगली जमते. चला आता खाऊन घेतो. मग वेदला स्कूलला सोडायला जायचं आहे RR स्कूलमध्ये. आणि मी त्याला ऑल द बेस्ट लिहून द्या गाईस. ऑल द बेस्ट. सांगता मात्रा किती असता बघा आता. बघ गाईस, आता तुम्ही सांगा. याने अभ्यास नाही केलेला आणि हा पेपर द्यायला चाललाय. किती किती हुशार आहे आता ते दिसेलच रिझल्ट आल्यावर. वेद मम्मी नाही वेद म्हणतो मम्मी वेदला. हां बरोबर, मम्मी वेदला खाऊ घालते दही साखर, त्याचे पेपर चांगले जायला. तिकडे गेल्यावर हा विचारणी करशील की माऊ काय करते, ते शिकली का, त्याने सुकली का. हां काय विचार करशील मग भाई. आता मी कोणाचा पेपर पाहू, मला येत नाही आहे, कोणाकडनं विचारू मी. तर चला गाईस, मी पोहोचलेले आता RR स्कूलमध्ये. वेद गेलेला आहे पुढे, मम्मी मागे. वेदचा नाही माहिती यार कुठे वेद, काय माहित, बघावं लागेल. वेद पुढे चालला गेला, कारण की टाइम पण झाला ना, त्यामुळे 10:15 हे होती, आपला बोर्डिंग टाइम होता. तुम्ही पण पेपर देताय का? अच्छा, चांगलं आहे. जोपर्यंत मम्मीला घ्यायला गेला वेद, तोपर्यंत मध्ये चालला गेला. आणि आता सगळ्यांना बाहेर काढताय. आणि मम्मी ना वरतून काय म्हणते माहितीये, मी भेटून आली म्हणे दुसऱ्यांना. अरे पोऱ्याचा पेपर त्याला तर बघायला चला आधी. मम्मी बाहेर थांबून गेली. काय यार, जाऊ दे, आता चालले आम्ही बाहेर. ही होती RR शाळा. आणि ते मम्मी वेदचे क्लास, म्हणजे ज्या क्लासला जातो ना वेद, त्यांच्या सरांची, त्या सरांची बोलते. झालं, चला आता जाऊ घरी. आता किती, मे बी 2 वाजता सुटेल याचा पेपर. ते काहीच आम्ही आले होते परत घरी. आणि ते काही सबस्क्रायबर्स आले होते, ते खेळताय जय श्रीराम. आणि हे खेळतात आता माऊ सोबत. हिचे केस कापताय मी डोळ्याकडचे, ते दिसत नाही, नाहीला विजन क्लिअर नाही दिसत आहे. खेळताय. कशी आहे माऊ? आवडली का? घेऊन जाता घरी? चल ग, केस कापायचे ना. बघा एक डोळा क्लिअर झालेला आहे या साईडचा, इकडे क्लिअर करायची केस. चला मग जाऊ मी घेऊन येला. जय श्रीराम. बाय बाय. अभ्यास करा आता, उद्या चालेल. बाय. जय श्रीराम. चल ग तुला पण जय श्रीराम. चल तू पण. चल, तिचे केस इथे कापताय आम्ही बार्बर शुभम के साथ. त्याची मान हिच्यासाठी आम्ही आता बेल्ट आणला एक पिंक कलरचा, एकदम मस्त दिसतो हिच्यावर. घुंगरू पण आहे त्याच्यात. शुभम हे बघ, हे जे गाठ पडली नाही ते, हे बघ कडक कडक, हे घ्यायचंय. ते घेशील? हां, ती ना त्रास होतोय तिला तिकडे वाटतं.
फायनली हिची कटिंग झालेली आणि त्याच्यात बघा आमची पॅन्ट कशी भरली. इथे हे केसईचे सगळीकडचे मागचे कापले, डोळ्याकडचे कापले, त्याचे तोंडावरचे सगळे केस उचलायचे म्हणजे उडवायचे, उचलायचे बोलला मी. हा थांब, सगळे केस अटकलेले असतील, उडवू दे पिल्लू. आंघोळ केले होते नाहीची त्या दिवशी पण असेच उडवले होते. सॉरी चुकवले होते यार. काय बघा आता कशी क्लिअर दिसते तिला जग सगळं. एकदम डोळ्यासमोरचे केस निघून गेले. हा आमचा कुत्रानी, हा आमचा ससा आहे बघा, गाजर खातोय. गाजरची एवढी सवय पाडली ना, आम्हाला गाजरच लागतं. तर त्याच्या डोळ्याकडे खूप घाण झालेलं आहे, ते काढायचं आहे. एवढी काय सवय नाही, पहिल्यांदा पाडलेलं आहे. बघू हळूहळू करू सगळं. हा पट्टा पण आणला, याच्यात घुंगरू पण आहे. जे तोंड खूप खराब होऊन जातं यार. केस आहे ना ते पण कापावं लागतील आता. ते 7 वाजले दुपारचे 2 मी आलेला वेदला घ्यायला. त्याचा आज 10वीचा पेपर होता मराठीचा. फायनली तो संपलेला आहे आता आणि तो येणार आहे आता बाहेर. बघू सुटलेलंच आहे, गेट उघडला आता आणि सगळ्यांचे पॅरेंट्स आलेले घ्यायला. सगळ्यांच्या पॅरेंट्सला टेन्शन असेल की पहिला पेपर कसा गेला मुलाचा. अरे वो आला रे, हा पेपर देऊन आला रे वो. खरंच सांग आलं का? शेवटपर्यंत लिहिला, पण शेवटपर्यंत जे लिहायचं होतं तेच लिहिलं का दुसरं काही लिहिलं? आणि तू एवढं पेन का बरं घेऊन गेला होता? एवढे लागले तुला? बघा किती पेन, जसं की एकच पेपरमध्ये सगळे पेन संपवणार होता. 5 पेन, त्यानंतर 4 पेन्सिल, 1 शॉर्पनर, रबर, स्केल. इझी होता. चल दीदीला पण घेऊन आलो होतो. म्हटलं चल पहिले आला जेव्हा पेपर लिहितात ना, इकडून घूम केलो करून मी दिसला असता समोरच्या खिडकीमध्ये. इकडून दिसला आणि म्हणजे दिसला असता मी. तू झूम मारला असता मी तुझ्यावर, काय लिहितोय पाहिलं असतं. मग आता कधी आहे? हा संस्कृत तर शेवटी असतो ना रे. एनिवेज गाईस बघा किती गर्दी झाली. आम्ही निघतो इथून आता. चल दादू घरी जाऊन आता मम्मीला. चल बाय. सीताराम बाय. धन्यवाद मित्रा. आता मम्मीला घरी टेन्शन असेल की कसा गेला म्हणून याचा पेपर. आजी ते तोंडाने सांगेल ना सगळं लिहिलंय, तेव्हा मम्मीला बरं वाटेल. मम्मीला तरी पण टेन्शन राहील की खरं त्याचा बरा गेलाय की नाही गेलाय म्हणून. आता त्याला त्याचं माहिती. या इथे पण कोणी होते का या ठिकाणी? मला नाही वाटत. ते मेन सेंटर तिथे तेवालं बॅक साईड आहे. काय केलं का मम्मी? काहीच ओरडत नाही आज, म्हणजे एकदम कमी, 5% फक्त. का बरं पण? मम्मी घरी पुसत होती ना, अरे तिने सू करून दिली. कुठे? काय पुसायच्या याच्यावर. बापरे बाहेर काढा मला. नवीन दिसली ना मी. नाही सोपा होता. एकदम भारी. नाही तू पहिले पेपर सांग. अरे एकदम भारी गेला ना, काय म्हणतोय? सोपा होता का? पहिले मला पेपर तुला काय बोलला होता ना रे तुला कसं होईल ते. काय समजणार? काय समजणार आहे म्हणजे? झाले का घर पुसून मम्मी? नाही, जेवायचं राहिलंय माझं. वे तू कोणते लिहिलेले त्याच्यावर टिक नाही केले? मग टिक कर, मला दाखव कोणते येतात. तुला एवढं का बरं टेन्शन होतंय? लिहिले ना त्याने, बोलला ना तो. अरे थांब ना. नाही ना वेद, मला जेवायचंय अजून. तर मित्रांनो मी आता आलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम आहे ना, तर इथे कॉम्प्लेक्स इथे आलेला आहे. ॲक्च्युली गाईस उद्या आहे शिवरात्री आणि शिवरात्रीच्या निमित्त मी सुरू करतोय माझ्या चॅनलवर पॉडकास्ट, नवीन चॅनलवर. ते पण आता बघतो नवीनवर करायचं की यावरच करायचं, तसं मी डिस्कस करतो घरच्यांसोबत वगैरे. आणि त्यासाठी मी ब्लॅक कर्टन घ्यायला आलेला आहे. इथे काय कॅमेराचं शॉप आहे ना, तर मे बी भेटून जाईल म्हटलं. ते सर्व इक्विपमेंट्स भेटता, तर म्हटलं ते पण भेटूनच जाईल. कुठे गेलं दुकान? हे तर हां हेच आहे. मी इथे आला होता आणि मला फायनली हा ब्लॅक कर्टन भेटलेला आहे. आणि हा आलेला मला 400 रुपयामध्ये. दादांनी चांगला डिस्काउंट दिला. मी टेप घेऊन आला होता. मम्मी म्हणे की नाही काम कर म्हणे, आधी घरी बघून घे माप काय, आणि बरोबर त्याच साईजचा हा आहे. तर गाईस फायनली पहिल्याच शॉपमध्ये भेटून गेला मला हा ब्लॅक कर्टन. आणि आता मला टेम्पर्ड ग्लास म्हणजे प्रोटेक्शन ग्लास बसवायला जायचं आहे मोबाईलला. माझा ब्रेक झालेला आहे ना त्यामुळे. गाईस मी पोहोचलेला आहे घरी
आणि मम्मी माझं जेवण बाकी होतं तर आता मम्मी भाजी गरम करते. संध्याकाळच्या 5:30 वाजता जेवतोय. आणि तिकडे हे पण आहे काय मम्मी, गाजरचा हलवा. कितीतरी दिवसानंतर मी गाजरचा हलवा खाईल. तर तिकडे खायची इच्छा होत होती पण आपल्यासारखा भेटणारच नाही घरच्यासारखा. घरची टेस्ट. ब्लॉग मध्ये म्हटला होता ना गाजरचा हलवा. कधी बनवला एवढ्या उशिरा? 8 दिवस झाले मला एवढा उशिरा अरे बनवला. तू पण कुठे ठिकाणावर आहे तुझं पण तुझे यार भूक लागली मला. आणि ना कमेंट आली होती म्हणे तुझं काही मुंबईला चित्त लागत नाही. खरंच लागत नाही. घर ते शेवटी घर असतं. घरी येऊन सगळं काही भेटतं. कॉन्टेंट भेटतो, व्हिडिओ बनवायला भेटतं, जेवण चांगलं करायला भेटतं. तिकडे काहीच नाही भेटत. तिकडे पैसे देऊन पण तिकडे काही टेस्ट नाही भेटत. मग काय फायदा. पुण्याला मे बी भेटून जाईल बट मुंबईला पण अशा जागा आहे म्हणजे जसं दादर झालं जिथे मराठी लोक जास्त ना तिथे जेवण चांगलं भेटेल. बाकी जो एरियात मी राहतो ना तिकडे काही एवढं खास पण नाही भेटत. किती वेळ लागेल गाजरच्या हलव्याला? जेवण व्हायच्या आधी होऊन जाईल. दुपारी 12 वाजता खाल्लं होतं आणि आता 5:30 खातोय. फक्त 2 सँडविच. दुपारी काय खाल्लं होतं? 2 आणि अर्धा सँडविच होता तो वाटतं. ग्रीन काय बनवलं होतं तू? काय गार्लिक? ग्रीन सँडविच मध्ये. वा चला. पण काय मशरूमची भाजी नाही, मशरूमची भाजी आणि पोळी. ये किधर गई मेरी माऊ, नीचे सोई आहे. झोप पिल्लू, झोप ग, झोप ना. झोपा ती घाबरून गेली बिचारी.